राजे, तुमच्याकडनं मला एवढीच अपेक्षा आहे. शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारांचा कडेलोट केला होता. संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. इथे एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत. कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे. आपल्या राज्यातल्या सगळ्या आयएएस अधिकाऱ्यांना काहीच काम नाही का? एक रिटायर माणूस तिथे बसवला. का बसवला? फक्त टेंडर मॅनेज करण्यासाठी. तुकाराम मुंडे सारखा एखादा माणूस बसवा, मग खरं खोटं समोर येईल. एसआयडीसी पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आहे. अध्यक्ष महोदय, या महामंडळाकडे कर्मचारी फक्त ठराविक कर्मचारी आहेत. राजे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात. आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत? शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारांचा कडेलोट केला होता. संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. अध्यक्ष महोदय, यामध्ये व्यवस्थापकीय संचालक दीक्षित नावाचे आहेत. आपल्या राज्यातल्या सगळ्या आयएएस अधिकाऱ्यांना काहीच काम नाही का? एक रिटायर माणूस तिथे बसवला. का बसवला? फक्त टेंडर मॅनेज करण्यासाठी. या एमएसआयडीसी तत्व काय? आपल्याकडे एक तत्व असतं, प्रथम येणारच प्रथम प्राधान्य. तर एमएसआयडीसी तत्व काय राजे? जास्त टक्केवारी देणारच प्राधान्य. मी परत रिपीट करतो, जास्त टक्केवारी देणारच प्राधान्य. मग त्या माणसाचे डॉक्युमेंट बरोबर आहेत, खोटे आहेत, खरे आहेत, काही बघितलं जात नाही. एक उदाहरण देतो. माझ्या धाराशिवच्या मेडिकल कॉलेजचं काम. खरं तर ते काम पीएसयू मार्फत करणं गरजेचं होतं. एमएसआयडीसीने का घेतलं माहीत नाही. एक तर तुमच्याकडे माणसं पण नाहीत. टेंडर मॅनेज करणं एवढी माणसं आहेत फक्त एमएसआयडीसीकडे. तर त्याबाबत त्या कॉन्ट्रॅक्टरनं बोगस कागदपत्राद्वारे तो क्वालिफाय केला गेला. ते जास्त टक्केवारी दिली असेल, त्यामुळे प्राधान्य दिलं असेल. मी त्याला माहिती मागवतोय तुमच्या डिपार्टमेंटला. ती माहिती सुद्धा खोटी दिली जाते. तुमच्या अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी माहिती सुद्धा खोटी दिली जाते. आता एकतर तुमचं काम नसा, जवळपास 1,00,000 कोटीची काम आहे ती. आणि तुम्ही काय करता? डीपीआर बनवण्याला खाजगी माणसं, सुपरविजनला थर्ड इंजिनियर. तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना काहीच काम नाही. एक डीपीआर कसा बनवता त्याचं उदाहरण देतो मी. डीपीआर आमचा बार्शी धाराशिव रस्ता 10 मीटरचा आणि धाराशिवून बोरफळ अवसा रस्ता 7 मीटरचा. रस्ता पुढे मोठा झाला पाहिजे का लहान झाला पाहिजे? धाराशिव शहरातून रस्ता जातो, त्याचं नाली नाही त्याला. आता काम अर्धवट झालंय. पाऊस पडला तर सगळ्या दुकानामध्ये घरामध्ये पाणी जाईल. असे डीपीआर बनवणार लोक. आणि सगळ्यात महत्वाची आठ राजे, तुमच्या इथं एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत. कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे, शासन सरकारकडे. आणि दुसऱ्या बाजूला एमएसआयडीसीनं आठ काय टाकली की बिलो जर कुणी टेंडर भरलं तर त्याला 7.5% ऍडिशनल परफॉर्मन्स गॅरंटी द्यावी लागेल. का? मला राजे तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे की एमएसआयडीसीनं जेवढे टेंडर केले त्यातलं एक टेंडर बिल होतं दाखवा. एक टेंडर. गडकरी साहेब आपल्या देशाचे नेते आहेत, आपले महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांच्या खात्याचे रस्त्याची कामं 30% 40% बिल होत असताना एमएसआयडीसीचं एक काम दाखवायचे. एक काम तुम्ही सांगा हे काम बिल होत आहे. सगळी कामं अभावची. एका बाजूला राज्य आर्थिक अडचणीत असताना, कंत्राटदाराची बिलं द्यायला पैसे नसताना एमएसआयडीसी मध्ये अभाव कामं का? आणि बिलो भरणाऱ्याला तुम्ही 7.5%ची परफॉर्मन्स गॅरंटी मागता. मग कोण बिलो कसं भरेल? आणि अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की एमएसआयडीसीनं मागच्या 3-4 वर्षात जी टेंडर केलेत हे जे डॉक्युमेंट तपासण्यासाठी एक तुम्ही समिती नेमात त्रयस्थ. हे डॉक्युमेंट खरंच योग्य कंत्राटदार आहेत का? हे कंत्राटदार अपात्र असताना त्यांना पात्र केलं जातं फक्त टक्केवारी जास्त देतात म्हणून. आणि रिटायर माणसं बसू नका ना. तुकाराम मुंडे सारखा एखादा माणूस बसवा, मग खरं खोटं समोर येईल. राजे, तुमच्याकडनं मला एवढीच अपेक्षा आहे. मी मागाही म्हणलं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी कडेलोट केला होता भ्रष्टाचारांचा, चुकीचं काम करणाऱ्याचा. आता लोकशाहीत करता येतं का ना माहित नाही, पण याच्यावर कारवाई करा. आणि राज्य सरकारच्या पैशाचा जे अपव्यय करतात लोक, यांच्यावर कारवाई करून आपण जे अडचणीत आणतो भ्रष्टाचार. आपण एका बाजूला खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणायचं आणि हे असं सरसकट भ्रष्टाचार करत असतील अशा लोकांवर कारवाई करण्याचं धाडस आपण दाखवावं, एवढीच विनंती करतो.